नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या 3 वर्ष तरी कुठल्याही थेट निवडणुका नाहीयेत. जिल्हा परिषदेच्या ज्या काही आरक्षण आणि त्याच्या गुंतवण्यात केसमध्ये अडकलेत, त्या जिल्हा परिषद तालुका पंचायती सोडल्या तर महाराष्ट्रामध्ये पुढल्या साधारण कमीत कमी 3 सव्वा 3 वर्ष कुठल्याही निवडणुका नाहीत, लोकसभा 29 पर्यंत. आणि म्हणूनच सगळ्याच विरोधी पक्षात बसलेल्या नेत्यांना आणि त्यांच्या संघटनांना आता करायचं काय हा प्रश्न आहे. कारण जे निवडून आलेत, सत्तेत बसलेत, त्यांच्यासाठी ठीक असतं. सरकारची जबाबदारी असते, कारभार असतो. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पक्षाच्या संघटनेला, कार्यकर्त्यांना, आमदारांना, नगरसेवकांना आपापल्या विभागामध्ये त्या योजना राबवण्याच्या दृष्टीने काही ना काही करावं लागतं. आणि सरकारला लोकप्रिय ठेवण्यासाठी आणि करण्यासाठी सत्तेतल्या पक्षांना सतत काम असतं. पण विरोधी पक्षात बसलेले एक प्रकारे बेकार असतात. म्हणजे सभागृहाचं कामकाज जेव्हा असेल त्यावेळेला किंवा एखादा कुठचा तरी विषय आणि मुद्दा येतो ज्याचा भडका उडालेला असतो, त्यावर आंदोलन करणं या पलीकडे विरोधी पक्षाला कुठलंही काम नसतं. अर्थात हे आजची गोष्ट आहे अशातला भाग नाही. आपण जर गेल्या 60-70 वर्षाचा कालखंड बघितला, भारतात लोकशाही व्यवस्था स्थापन झाल्यापासून, तेव्हाही विरोधी पक्ष अगदी काय म्हणाल तुम्ही, नगण्य असे विरोधी पक्ष होते. लोकसभेमध्ये कायम काँग्रेस, इंदिराजी वगैरे 300च्या वर जागा निवडून आणायचे आणि 100, 125, 150च्या आसपास विरोधी पक्षांचं संख्याबळ असायचं. पण त्या मधल्या काळामध्ये जनतेच्या हितासाठी किंवा सरकारच्या कुठल्या तरी जनहित विरोधी धोरणासाठी, जनतेला त्रासदायक ठरतील अशा गोष्टीवर विरोधी पक्ष चळवळी, आंदोलनं करायचे. साधा दिवाळी किंवा दसरा सणासुदीचा कालखंड आला की विरोधी पक्षांच्या महिला रस्त्यावर उतरून रेशन दुकानामध्ये साखर कमी मिळते, रॉकेल मिळत नाही, गॅसची टंचाई आहे, स्वस्त धान्य मिळालं पाहिजे, यासाठी आंदोलन करत होते. आज यापैकी कशाचाही मागमूस दिसत नाही आणि तिथेच विरोधी पक्ष संपलेला दिसतो. अनेकदा कुठच्या माध्यमातल्या चर्चेमध्ये मी ऐकतो की विरोधी पक्ष जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही. आंदोलन करण्यासाठी मुद्दा लागतो आणि मुद्दा तो असावा लागतो की जनतेला सुद्धा, सामान्य मतदाराला सुद्धा तो आपला जिव्हाळ्याचा विषय असं वाटावं लागतं. कुठेतरी अमेरिकेत एप्स्टीन फाईल निघणार आहे किंवा ईव्हीएम मध्ये तांत्रिक गडबड आहे, अशा रीतीने जेव्हा काल्पनिक आंदोलनं केली जातात जे जनतेच्या जिव्हाळ्याचे विषय नसतात, भाजप सारखा सारखा जिंकतो याचा अर्थच तो निवडणूक आयोगामध्ये आणि निवडणूक यंत्रणेमध्ये गडबड करतो, वोट चोरी करतो. याच्यामध्ये जनता सहभागी होऊ शकत नाही. याचं कारण त्याच निवडणूक प्रक्रियेतून वेगवेगळ्या राज्यामध्ये विरोधी पक्ष पण सत्तेवर येत असतात. महाराष्ट्रामध्ये तीच यंत्रणा राबते आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळतं आणि त्याच वेळेला, त्याच कालखंडामध्ये झारखंडमध्ये मुख्य निवडणुका होतात आणि तिथे भाजपचा बोजवारा उडतो आणि परत एकदा झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस सत्तेवर येतात. मग निवडणूक प्रक्रिया झारखंड मधली बरोबर आणि महाराष्ट्रातली गडबड करणारी आहे, याच्यावर कोणीही जनता विश्वास ठेवणार नाही आणि म्हणून तो जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय नसतो. साहजिकच यातून मीठ मसाला लावता येईल, फोडणीला टाकता येईल असं काहीही हाती लागत नसल्यामुळे जसे विरोधी पक्ष बावचळलेले आहेत आणि त्यांना काही कळेनासं झालंय की आता पुढे 3 वर्ष करायचं काय. नेमक्या त्याच कारणास्तव फक्त राजकीय घडामोडी म्हणजे बातम्या यामध्ये रंगून गेलेली पत्रकारिता आणि माध्यम, त्यांची सुद्धा तारंबळ झालेली आहे की पुढची 3 वर्ष करायचं काय. आणि म्हणून मग खाजवून खरूज काढणं म्हणतो आपण, त्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या तरी फडतूस बातमीला फोडणीत टाकून झणझणीत
बनवण्याचा प्रयत्न चालू असतो. आणि सध्या अशा निवडणुका थेट नसल्या तरी राज्यसभा आणि विधान परिषद या अप्रत्यक्ष निवडणुका व्हायच्या आहेत. आणि या अप्रत्यक्ष निवडणुका म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे लोकांकडून निवडून आलेले आमदार आहेत 288, ज्यापैकी 2 जागा मोकळ्या आहेत. एक नगर जिल्ह्यातले कर्डिले म्हणून आमदार भाजपचे, त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि अलीकडेच अपघातामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे 288 जागी 286 आमदार जे आहेत त्या विधानसभा नामक मतदारसंघातून राज्यसभेच्या 7 आणि मला वाटते विधान परिषदेच्या 9 जागा निवडल्या जाणार आहेत. आणि मग त्यासाठी जी काही कसरत आत्तापासून सत्तेतल्या आणि विरोधी पक्षांमध्ये चालू आहे त्याला कशी वशी फोडणी देत 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 शिळ्या कडीला ऊत आणणं, हा एकूणच माध्यमांसाठी सध्याचा खमंग विषय झालेला आहे. याचं कारण असं आहे की जी काही विधानसभेतली आमदार संख्या आहे ती बघितली तर 7 पैकी 6 जागा डोळे झाकून सुद्धा सत्तेत बसलेल्या महायुतीच्या येऊ शकतात. आणि किती इकडे तिकडे आटापिटा केला तरी विरोधी पक्षात बसलेले जे प्रमुख 3 पक्ष आहेत, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस, या तिघांचं मिळून संख्याबळ 50चा आकडा पण पार करत नसल्यामुळे त्यांना कशी वशी एकत्रित घट्ट मिठी एकमेकाला एकजुटीने राहिले तर एक जागा निवडून आणता येते. आणि याच्यात काय फार मोठं गणित आहे, डावपेच आहे असं बिलकुल नाही. काल परवाच महाराष्ट्रातल्या महायुतीचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी एक साफ भूमिका जाहीर करून टाकली. जे आमदारांचं संख्याबळ आहे त्या आमदारांच्या संख्याबळाची विभागणी बघितली सत्ता आणि विरोधी पक्षामध्ये तर 7 पैकी 6 जागा महायुतीच्या आरामात निवडून येतील. आणि विरोधी पक्ष एक जागेसाठी काय करतायत हे त्यांनी ठरवायचंय. आणि हे अत्यंत सूचक विधान आहे. सूचक विधान एवढ्यासाठी की सत्ताधारी गटाचे 6 खासदार राज्यसभेचे याविषयी उचापत न करता जर सत्ताधारी पक्षाने 6 उमेदवार दिले आणि विरोधी पक्षांनी आपल्या अवकातीनुसार एकच उमेदवार एकत्रित दिला तर मग बिनविरोध निवडून होऊ शकते. भले ती काय ते असीम सरोदे किंवा तत्सम लोकांना पडणारी नसली की ज्याच्यात मतदान नाही ती निवडणूक कशी बिनविरोध कशी निवडणूक होऊ शकते हा खोळाचार देखील काही काळ माध्यम चालवतील. पण मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की 7 जागा आहेत आणि 7 जागी सत्तेत बसलेल्यांचे 6 आणि विरोधकांचा 1 एवढंच जर उमेदवारांचं बळ असेल तर मतदानाशिवाय ही निवडणूक पार पाडली जाईल. जसं उद्धव ठाकरे हे करोना काळामध्ये बिनविरोध किंवा मतदान न होता निवडून येऊन विधान परिषदेचे आमदार झाले होते त्याच प्रकारे राज्यसभा आणि विधानसभेच्या अविरोध निवडणुका होऊ शकतात. किंबहुना त्यावेळेला तर असं झालं होतं की आधी मुख्यमंत्री झाले आणि आमदार नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या 6 महिन्यात आमदार होणं भाग होतं. पण करोना काळ आणि लॉकडाऊन लागला आणि सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आयोगाने रद्द केल्या होत्या. कितीही प्रयत्न करून ते होत नव्हतं. आणि राज्यपाल नियुक्त आमदार व्हायला उद्धव ठाकरे उतावळे झालेले असले तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला साफ नकार दिलेला होता. आणि त्यामुळे निवडणुकीशिवाय पर्याय नव्हता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी गळ घातली होती की जर ही निवडणूक झाली नाही विधानसभेतून विधान परिषद निवडण्याच्या आमदारांची तर मला राजीनामा द्यावा लागेल आणि महाराष्ट्रातलं सरकार गडगडेल. त्यावेळचे निवडणूक मुख्य आयुक्त हे अमेरिकेत होते लॉकडाऊन मध्ये आणि विमान वाहतूक सुद्धा बंद होती. अशा वेळेला पंतप्रधानांनी त्यांना हा घटनात्मक पेच सांगितला आणि त्यांनी अमेरिकेत असताना दिल्लीतल्या आपल्या निवडणूक आयोगातल्या अन्य अधिकारी आणि सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून जी निवडणूक घ्यायची ठरवली त्याला बहुतेक
न सांगता घातलेली अट अशी होती की जितके जागा आहेत तितकेच उमेदवार ठरवा, जेणेकरून मतदानाची वेळ येणार नाही. आता त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल, विरोधी पक्षात एकटा भाजप बसला होता 105 आमदारांचा, आणि बाकी जवळजवळ सगळ्या लहान मोठ्या पक्षांचं मिळून सत्ताधारी पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चालवत होता. अशा वेळेला ज्या काही मला वाटते 9 जागा होत्या, 9 जागांमध्ये भाजपने 4 उमेदवार उभे केले होते आणि सत्ताधारी पक्षाने 5 उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादीचे 2, अखंड राष्ट्रवादी, अखंड शिवसेना 2 आणि काँग्रेसचा फक्त 1 उमेदवार होता. म्हणजे सत्ताधाऱ्यांचे 5 आणि भाजप या विरोधकांचे 4 असे 5 लोक निवडून आले. 2020 ची गोष्ट सांगतो मी, मे महिना. त्यावेळेला काँग्रेसला फार खुमखुमी आली होती की आपण दुसरा उमेदवार टाकला म्हणजे सत्तेतल्या महाविकास आघाडीने 6 उमेदवार टाकले तर काँग्रेसचाही दुसरा अधिकचा आमदार निवडून येईल. पण त्यामुळे मतदान होऊ शकलं असतं आणि मतदानाची वेळ आली असती. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला अट घातली, जर काँग्रेसने दुसरा उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचा 6वा उमेदवार उभा केला तर मीच निवडणूक लढवणार नाही आणि सरकार गडगडेल. तेव्हा गुपचूप काँग्रेसने शेपूट घातली, सरकार टिकवलं, 9 उमेदवार उभे राहिले. भाजपला एक जादाचा सहज आमदार विधान परिषदेतला या तडजोडीमुळे मिळू शकला, ज्याला आजकालच्या राज ठाकरेंच्या भाषेमध्ये लवचिकता म्हणतात. तर ही जी लवचिकता होती ती आपल्या सोयीची असेल तेव्हा उद्धव ठाकरेही दाखवतात, काँग्रेस पक्ष दाखवतो, शरद पवार दाखवतात. आता सुद्धा तोच पेच प्रसंग आहे. आकड्यांच्या गणित जे आहे ते आमूलाग्र बदलले. त्यावेळेला 105 आमदारांचा एकमेव पक्ष भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणून बसलेला होता. आणि आज काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव गट असे 3 प्रमुख पक्ष एकत्र असून सुद्धा 50 पण आकडा पूर्ण होत नाही. त्यांच्या सोबतीला आणखीन चिरकुट 2-3 पक्ष ओवायसी वगैरे आले, समाजवादी आले, तरीही तो आकडा 50 पार होत नाहीये. आणि त्यामुळे त्यांनी जर खरोखरच प्रामाणिकपणे एकजुटीने प्रयत्न केला तर त्यांना आवश्यक असलेले 36-37 आमदार एक गठ्ठा देऊन एक राज्यसभेतली जागा जिंकता येईल. पण भाजप सुद्धा किंवा महायुती सुद्धा 6 उमेदवारावर थांबली तर भाजपने सगळ्याच्या सगळ्या 7 जागांसाठी उमेदवार उभे केले तर मग मतदान घ्यावं लागेल. आणि मतदान घेतल्यानंतर किती गडबडी होतात हे आपण 2022 मध्ये बघितलं. विधान परिषदेमध्ये एक जास्तीचा उमेदवार निवडून आणताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकार गडगडून टाकलेलं होतं आणि त्याची सुरुवात त्याच्या आधी 10 दिवस म्हणजे 10 जूनला ज्या राज्यसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये सुद्धा तेव्हा 6 जागा होत्या आणि 7वा उमेदवार भारतीय जनता पक्षाने धनंजय महाडिक यांच्या रूपाने उभा केला. वास्तविक त्याला निवडून आणण्या इतकी निर्विवाद संख्या भाजपकडे नव्हती. या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कोटा सिस्टीम असते, म्हणजे पहिल्या प्राधान्याची, पहिल्या प्रेफरन्सची काय असतील 42, 40, 38 अशी मतं ठरलेली असतात आणि ती ज्या उमेदवाराला मिळतील तो पहिल्या मोजणीच्या पहिल्या फेरीत जिंकून आला असं गृहीत धरलं जातं. पण ज्याला त्या कोटापेक्षा म्हणजे समजा 40चा कोटा असेल तर ज्याला 40 न पडता 36, 38, 39 मतं पडलीत असा उमेदवार निवडून येत नाही पहिल्या फेरीत. जो तो 40चा टप्पा पार करतो तो निवडून आला. आणि एकदा ते झालं की उरलेले जे असतात 40च्या खालचे, मग ते 1, 2, 3 किती असतील तेवढे, त्या प्रत्येकाला दुसऱ्या प्राधान्याची, तिसऱ्या प्राधान्याची जशी मतं मिळालेली असतील त्याची मोजणी सुरू होते आणि त्यामध्ये खरी स्पर्धा होते आणि मग अख्खं गणित फिरू शकतं. 2022 चीच गोष्ट सांगायची तर तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे
हे 2 उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये आपल्या हक्काची पहिली प्राधान्याची मतं ही चंद्रकांत हंडोरेंना द्यावीत असं ठरलेलं होतं. भाई जगताप यांना एक ठराविक काय उरलेली मतं, अधिकची मतं इतर आमदारांकडून, इतर मित्र पक्षांकडून मिळतील ही अपेक्षा होती. पण झालं उलट. पहिल्या प्राधान्याची मतं हंडोरेंना मिळाली नाहीत आणि शेवटची जी जागा होती 9वी ती मिळवताना खरी लढत प्राधान्याच्या मतामध्ये भाई जगताप विरुद्ध चंद्रकांत हंडोरे झाली आणि त्यामध्ये हंडोरे पराभूत झाले होते. आणि जादाचा जो उमेदवार भाजपने प्रसाद लाड उभा केला होता तो अलगद निवडून आला होता. पण तिथून जी गडबड सुरू झाली त्या मोजणीनंतर, निकालानंतर उद्धव ठाकरे सरकार अवघ्या 10 दिवसात गडगडलं होतं आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा आता या सगळ्या गोष्टींना शिळ्या कडीला ऊत आणला जाणार आहे. कारण नजीकच्या काळात मिरची लावून थापा माराव्यात अशा घटनाच नाहीये. आणि म्हणून मग भाजप 7वा उमेदवार उभा करणार का महायुती, की शरद पवार या राज्यसभा निवडणुकीतून बाजूला होऊन आपली राजकीय निवृत्ती पत्करणार असल्या गोष्टींना फोडण्या घातल्या जात आहेत. पण हे वाटतं तितकं सोपं नाही. मी सुद्धा त्याच्यावर एक विषय केलाय आणि गंमत बघा, जी याविषयी महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे 6 निवडून येतील असं म्हणतानाच आपल्या महायुतीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी जी आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली काम करते तिचाही सहभाग करून घेतलेला आहे. म्हणजेच उरलेली एक जागा ही शरद पवार गट, उद्धव गट, काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीसाठी सोडलेली आहे असं सांगितलेलं आहे. त्यातून शहाणपणा घेऊन हे 3 पक्ष जर एक निवडून आणायचा म्हणून कामाला लागले तर ठीक आहे, नसले तर एक प्रकारे ते महायुतीला आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्या मुरब्बी राजकारणाला आव्हान असेल. आणि ते आव्हान स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माणूस 7च्या 7 जागांपासून महाविकास आघाडीला वंचित ठेवू शकतो. जी अवघी एक जागा केवळ संख्याबळ आहे म्हणून महाविकास आघाडीला मिळू शकते. त्यामध्ये नको ते डावपेच काँग्रेस वगैरे महाविकास आघाडी खेळायला गेली तर उरलेली एक जागा सुद्धा त्यांना मिळणार नाही. आणि हे अशक्य नसतं हे लक्षात घ्या. 4 वर्षापूर्वी का 2 वर्षापूर्वी जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या, राजस्थान, हिमाचल वगैरे, तेव्हा हिमाचलमध्ये काँग्रेस पक्षाचं विधानसभेत बहुमत आहे, मुख्यमंत्री त्यांचाच आहे सुख्खू म्हणून. त्याने सोनिया गांधींना आवाहन केलं होतं की तुम्ही हिमाचल प्रदेश मधून राज्यसभेवर निवडून जा. पण सोनिया गांधींनी तो धोका पत्करला नाही. काँग्रेसमध्ये तिथे जी चलबिचल होती त्यामुळे आपला पराभव होऊन आपलं नाक कापलं जाईल म्हणून सोनिया गांधींनी राजस्थानातून राज्यसभेवर जाणं पसंत केलं. आणि खरोखरच हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत जी एकच जागा होती तिथे अभिषेक मनु सिंघवी हे काँग्रेसचे उमेदवार पक्षाचं सरळ बहुमत असताना पराभूत झाले. तेव्हा तुमच्याकडे संख्याबळ किती आहे यापेक्षा हे बीजगणित जे असतं राज्यसभेचं ते सोडवण्याची किमया तुमच्याकडे असेल तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा अत्यंत धूर्त आणि मुरब्बी राजकारणी 7च्या 7 राज्यसभेच्या जागा महायुतीच्या निवडून आणू शकतो. आणि कदाचित त्यामध्ये हा 7वा राज्यसभेचा खासदार शरद पवार असू शकतो. थोडक्यात देवेंद्र फडणवीस हे आपले कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या शरद पवारांना अवघ्या 10 आमदारांच्या पाठबळावर राज्यसभेत घेऊन जाऊ शकतील यासाठी ऑपरेशन लोटस राबवू शकतात. ही खरी गंमत आहे.
पण ती मी एखाद्या वेगळ्या व्हिडिओत सांगेन. ऐकूनही अनेकांना धक्का बसेल, हा काय म्हणतोय भाऊ. पण मित्रांनो, शक्यता जिथे संपतात तिथून देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांचं राजकारण सुरू होतं. आणि पवारांना निवडून आणण्यामध्ये भाजप, देवेंद्र फडणवीस यांचा कुठला मोठा राजकीय हेतू, कुटील हेतू साध्य होऊ शकतो, हा एक स्वतंत्र विषय आहे. मी त्यावर नंतर बोलीन. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.